नमस्कार, सांगावामध्ये आपलं स्वागत. आपल्या थेरगावमध्ये राजकीय वातावरणात कुठे काय चालू आहे ते पाहणार आहोत. सद्य परिस्थितीत कोण कोण उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्यात आघाडीवर आहेत, प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये कोणाची तिकिटे कोणत्या पक्षातून निश्चित झाले आहेत किंवा कोण कोण उमेदवार तिकिटे पत्रात पाडून घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत आणि कोण कोण रेसमध्ये आहेत हे जाणून घेत असतानाच आता लोकांना दिसणारे इच्छुक उमेदवार कोण आहेत, काय म्हणतंय राजकारण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच थेरगाव मधील वातावरण. थेरगाव संपूर्ण फ्लेक्समय. उमेदवारांचा प्रेझेन्स चौकाचौकात, सोसायट्यांच्या गेटवर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचण्याच्या चढावर. पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2026 मध्ये थेरगावमध्ये प्रभाग क्रमांक 23 आणि प्रभाग क्रमांक 24 येतात. या दोन्ही प्रभागामध्ये महिलांसाठी पैठणीचे खेळ अर्थात होम मिनिस्टर, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, देवदर्शन, रील स्टार स्पर्धा, तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. अशा विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रील इच्छुक उमेदवारांनी लावली असून महिला मतदारांना तर असं झालं आहे की इकडची पैठणी जिंकू का तिकडची, स्कूटी जिंकू की कार, टीव्ही जिंकू की फ्रीज. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि अशा कार्यक्रमांना सहकुटुंब गर्दी होत असल्यामुळेच आपापले कार्य मनोरंजन आणि ज्ञानरंजनाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम सर्वच पक्ष अपक्ष लढण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या उमेदवारांचं सुरू आहे. साहजिकच एकदा का पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक तारखा जाहीर झाल्या की प्रचाराला मिळणारा वेळ फार कमी असेल. त्या अगोदरच जास्तीत जास्त लवकरात लवकर मतदारांपर्यंत पोहोचून आपली ओळख, आपल्या कार्याची ओळख आणि आपणच कसे योग्य उमेदवार आहोत हे दाखवून देण्याची संधी प्रत्येक उमेदवाराने घेतलीच पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांचेच कार्य काम चालू आहे. थेरगावच्या दोन्ही प्रभागात म्हणजेच प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये रस्त्यावर आणि चौकात आपला प्रेझेन्स दाखवून आघाडीवर कोण कोण आहेत उमेदवार. एक नजर थेरगावच्या राजकीय वातावरणावर. सांगावा न्यूजच्या प्रतिनिधीने थेरगावच्या कायोडी फाटा येथून पुढे तापकीर चौकापर्यंत नजर टाकली असता कोणकोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोण कोण उमेदवार लोकांसमोर फ्लेक्सच्या माध्यमातून आपला प्रेझेन्स टिकून आहेत ते पहा. या ठिकाणी आपल्याला दिसतंय मालिकाताई निखिल साखळे आयोजित होम मिनिस्टरचा कार्यक्रम 13 तारखेला आहे. विजेत्या महिला भगिनींसाठी विविध आकर्षक बक्षीस आहेत. बक्षिसांमध्ये खास आकर्षण असणार आहे हेलिकॉप्टर राईड. वा, आता लकी ठरलेल्या वहिनी साहेबांना हेलिकॉप्टर मधून भरारी घेता येणार आहे. मालिकाताई निखिल साखळे या राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून इच्छुक आहेत असं येथील फ्लेक्सवर नेते अजितदादा पवार आणि सुनील तटकरे तसेच स्थानिक नेते नाना काटे यांच्या फोटोवरून दिसत आहे. त्या प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक उमेदवार आहेत. पुढे तसे आपण धनगर बाबा मंदिरापासून तापकीर चौकापर्यंत जात असताना तानाजीभाऊ बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर खेळाचे आयोजन 10 डिसेंबर रोजी झाल्याचे निदर्शनास येत आहे. थेरगाव येथे गावडे कामगार भवन येथे जय्यत असा कार्यक्रम प्रचंड नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेला पाहायला मिळाला. थेरगाव गावठाण बापूजी बुवा चौक येथे हॉस्पिटल समोरील पोलीस स्टेशनच्या बाजूला विविध फ्लेक्स लागले असून निलेश हिरामण बारणे यांच्या फ्लेक्सने देवदर्शनाची ओढ असणाऱ्या नागरिकांचं लक्ष आकर्षित केलेलं आहे. येत्या 20 डिसेंबर रोजी माता अंबाबाई, लक्ष्मीबाई, कोल्हापूर श्री क्षेत्र बाळूमामा दर्शन ट्रिप होणार आहे. या निलेश दादा आयोजित दर्शन वारीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हे देवदर्शन प्रभाग क्रमांक 24च्या नागरिकांसाठी असणार आहे आणि नाव नोंदणीसाठी तुमचं मतदान कार्ड हे ओळखपत्र म्हणून दाखवावं लागणार आहे. शेजारीच आणखी एक फ्लेक्स दिसत आहे. यामध्ये सौ पूजाताई सागर बारणे आयोजित क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील महिला भगिनींसाठी हे या खेळाचं आयोजन केलेलं आहे. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम संपन्न होत आहे. सौ पूजाताई सागर बारणे या शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहेत असे फ्लेक्सवरील खासदार श्रीरंगाप्पा बारणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरून निदर्शनास येत आहे. या ठिकाणी आणखी एक फ्लेक्स दिसून येत आहे. सौ मनीषाताई प्रमोद पवार आयोजित खेळ रंगला पैठणीचा अर्थात भव्य होम मिनिस्टर हा कार्यक्रम येत्या 13 तारखेला पोलीस स्टेशन शेजारी असलेल्या मैदानात जगताप नगर या ठिकाणी होत आहे. यामध्ये विजेत्या महिला भगिनींसाठी विविध बक्षीस आहेत. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, सिलाई मशीन पासून ते मिक्सर पर्यंत अशी विविध प्रकारची एकूण 9 प्रकारचे बक्षीस असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास काही ना काहीतरी बक्षीस मिळणारच आहे. शिवाय खास आकर्षक बक्षीस लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्या लकी भगिनीसाठी स्कूटी बक्षीस असणार आहे. सौ मनीषाताई प्रमोद पवार यांनी महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका आणि माजी शिक्षण सभापती म्हणून कार्य केलेलं आहे. सध्या त्या भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक उमेदवार आहेत.
याच प्रभाग क्रमांक 23 मधून सौ रेखा नरेंद्र माने यांनी देखील जय्यत तयारी केलेली असून 26 नोव्हेंबर रोजी रन फॉर संविधान कार्यक्रम घेतला होता. त्याला हजारो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आमदार शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते रन फॉर संविधान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देऊन सन्मानित केलं होतं. तसेच ग्रामदैवत श्री बापूजी बुवा मंदिर परिसर उद्यानामध्ये बॅडमिंटन कोर्टचे साहित्य उपलब्ध करून देऊन खेळाडूंसाठी बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन केले होते. याचा सामान्य नागरिक व खेळाडू लाभ घेत आहेत. सौ रेखाताई नरेंद्र माने यांनी रील स्टार स्पर्धा देखील आयोजित केली असून याला प्रथम बक्षीस 51,111 रुपये असून द्वितीय आणि तृतीय बक्षिसं देखील रोख स्वरूपात ठेवलेली असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. येत्या 16 डिसेंबर रोजी गावडे कामगार भवन थेरगाव येथे होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं असून त्यासाठी आकर्षक बक्षिसं ठेवलेली आहेत. सौ रेखाताई नरेंद्र माने या प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवार आहेत. याच प्रभागातून सौ सरोज अमोल कुचेकर या देखील निवडणूक लढविणार असल्याचे सांगावा न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं. तर याच प्रभाग क्रमांक 23 मधून सौ कांचनताई अमोल जावळे या देखील भाजपकडून इच्छुक उमेदवार असल्याने त्यांनी येत्या 16 तारखेला आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या जाहिरात फ्लेक्सवरून दिसत आहे. बारणे कॉर्नर या ठिकाणी आपण गेलो असता कार्यक्रमाचे फ्लेक्स लागलेले दिसून आले. यामध्ये 14 डिसेंबर रोजी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम मोरू बारणे क्रीडांगण येथे आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम हा प्रभाग क्रमांक 24 मधील महिला भगिनींसाठी असून यामध्ये विविध आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 24 मधून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या तिकिटावर 4 उमेदवारांचा पॅनल जवळजवळ निश्चित झाला असून यामध्ये पॅनल प्रमुख व उमेदवार श्री सिद्धेश्वर दादा बारणे, सौ करिश्माताई सनी बारणे, सौ शालिनीताई कांतीलाल गुजर आणि श्री गणेश गुजर हे उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांच्या वतीने 14 डिसेंबर रोजी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम मोरू बारणे क्रीडांगण थेरगाव येथे आयोजित केलेला आहे. श्री सनी बारणे यांनी आयोजित केलेल्या कालच्या स्नेह मेळावा आणि निवडणूक पूर्व तयारी कार्यकर्ता नागरिक संवाद कार्यक्रमात स्वतः शहरातील भाजपचे नेते श्री काळूराम सेठ बारणे आणि माजी नगरसेवक अभिषेक भाऊ बारणे यांनी उपस्थित राहून या 4ही उमेदवारांची नावे आमदार शंकरशेठ जगताप यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झाले असल्याचं सांगितलं. स्वतः अभिषेक बारणे यांनी कुठल्याच प्रकारचे बॅनर्स न लावता देखील त्यांचे कार्य आणि जनसंपर्क पाहता थेरगाव मधील राजकीय वातावरण टाईट केल्याची चर्चा दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपकडून त्यांचं तिकीट निश्चित झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिलेली आहे. थेरगाव मधून दोन्ही प्रभागातून 8ही उमेदवार भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आणण्याचा निश्चय काल झालेल्या बैठकीत त्यांनी केलेला आहे. यावरून असं लक्षात येत आहे की भाजपची जोरात तयारी झाली असून निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपने प्रचारात देखील आणि उमेदवार निश्चित करण्यात देखील आघाडी घेतली आहे असं सध्या तरी थेरगाव भाजपचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 24 मधून निलेशदादा बारणे यांनी देखील सन्मान नारी शक्तीचा खेळ पैठणीचा कार्यक्रम येत्या 13 तारखेला ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी दुचाकीसह विविध आकर्षक बक्षिसं दिली जाणार असून सिने अभिनेत्रींची देखील या ठिकाणी उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम खिंवसरा पाटील हिंदी शाळेच्या मैदानावर होणार आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेना शिंदे गटाकडून विश्वजित श्रीरंग बारणे हे खासदार पुत्र पूर्ण तयारीनिशी निवडणूक रिंगणात उतरलेले असून येत्या 14 तारखेला फोकलोक नावाचा पारंपरिक गीत संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम खिंवसरा पाटील जलतरण तलावाजवळील मैदानावर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे थेरगाव येथील कार्यालयातून थेरगावच्या राजकीय पटलावरील सूत्र हालचाल होत असल्याचं चिन्ह या ठिकाणी दिसत असून गणित जुळवली जात आहेत. राष्ट्रवादीचे मास्टर स्ट्रोक श्री संतोष बारणे आणि सौ मायाताई बारणे लवकरच बाहेर काढतील अशी चर्चा थेरगावमध्ये सुरू आहे. सीमाताई चव्हाणांनी देखील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळावं या उद्देशाने प्रयत्न केलेले आहेत. सौ सोनालीताई संदीप गाडे यांनी ग्रामदैवत बापूजी बुवा उद्यान परिसरात विद्यार्थिनींसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्या देखील प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहेत. थेरगावच्या राजकारण आणि समाजकारणात आपला प्रभाव टाकणारे कवी मनाचे थेरगावचे साहित्यिक वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य तसेच मराठी भाषा समन्वय समितीचे माननीय संभाजीदादा बारणे यांनी आपले पत्ते अजून उघड केलेले दिसून येत नाहीत. संभाजीदादा बारणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दादा योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील असं दादांच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. थेरगावच्या राजकीय आखाड्यात नेहमी चर्चेत असलेली नावे बारणे, गुजर, पवार, जगताप ही भूमिपुत्रांची राजकीय कुटुंबीय सक्रिय राजकारणात असतात. यापैकी सध्या 2026च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर पवार आणि जगताप कुटुंबियांचा राजकीय प्रेझेन्स सध्या तरी रस्त्यावर दिसून आलेला नाही.
कदाचित योग्य वेळी योग्य राजकीय भूमिका घेण्यासाठी काही राजकीय डावपेच राखून ठेवलेले असू शकतात. थेरगावमध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक आणि स्थायिक लोक गुण्यागोविंदाने राहत असून नेहमीच राजकीय प्रक्रिया देखील निर्विघ्न पार पडत आहेत. स्थानिक म्हणजे मूळ भूमिपुत्र आणि स्थायिक म्हणजे बाहेरून इथे आलेले, उद्योगधंदा काम नोकरी करून उदरनिर्वाह करणारे आणि इथे स्थायिक झालेले. भोसले, पवार, माने, गाडे, चव्हाण, कुचेकर, शिंदे, जावळे आणि साकडे हे स्थायिक झालेले आडनाव पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने राजकीय पटलावर सक्रिय झालेले थेरगावमध्ये पाहायला मिळतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणखी सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्ते देखील पुढे येऊन आपली नावे नामनिर्देशित करून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. तो येणारा काळच ठरवेल. अशी ही आहे थेरगाव मधील सध्याची राजकीय परिस्थिती, जी आपल्याला थेरगावच्या चौकाचौकात आणि रस्त्यावर दिसत आहे. अजूनही हिडन असा गनिमी कावा असू शकतो, तो येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच. सध्या तरी थेरगावमध्ये इच्छुक युद्ध पातळीवर कामाला लागले असून प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये राजकीय जल्लोष पाहायला मिळत आहे. सदर बातमीचा व्हिडिओ हा थेरगावमधील विविध चौकाचौकात आणि महत्वाच्या रस्त्यावर दिसणाऱ्या फ्लेक्स मधून जनतेसमोर प्रेझेन्स असलेल्या इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या संपन्न झालेल्या आणि संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिसणाऱ्या फ्लेक्सच्या आधारे ही बातमी बनवलेली आहे. या बातमीमध्ये आणखी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे नाहीत, ते पुढे येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच. कदाचित जे कुठेच फ्लेक्सवर दिसलेले नाहीत किंवा काही कार्यक्रम केलेलेच नाहीत अशाही उमेदवारांची वर्णी तिकिटासाठी वेगवेगळ्या पक्षातून लागू शकते, तर काही अपक्ष म्हणून पुढे येतील. ते निवडणुकींच्या कार्यक्रमांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईलच. आतापर्यंत थेरगावच्या राजकीय पटलावर 2026च्या निवडणूक संदर्भात दिसत असलेल्या वातावरणामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार तसेच मनसे किंवा वंचित बहुजन आघाडी किंवा आरपीआयच्या कुठल्याच गटाचे दर्शन किंवा इच्छुक उमेदवारांचं दर्शन घडलेलं नाही. थेरगावमध्ये भाजपचा मात्र प्रभाव पाहायला मिळत आहे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. तुर्तास आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने थेरगावच्या राजकीय वातावरणाबद्दल नागरिक आणि मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी आणि महापालिका निवडणूक 2026 अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा. पाहत रहा सांगावा.